पिक्चरला जाणं, मित्रांबरोबर फिरणं, हे याचा परिणाम अभ्यासावर नाही होत. मी अभ्यासाला बसलेला असतो, 4 मित्र येतात आणि अरे यार मित्रामुळे माझा अभ्यास गेला. कशाला मनाला त्रास देत आहे? जा मित्राबरोबर फिरून या, परत अभ्यासाला बसा. मित्रांनी 24 घंटे तुम्हाला घेऊन गेलाय का? किंवा पाहुणे आले, ती मानसिकता सोडा. मला सांगायचं काय, ती मानसिकता बेकार आहे. संध्याकाळी 6ला माझा खूप छान अभ्यासाचा मूड आहे आणि मित्र येतो, अरे भूषण चल छान पिक्चर लागला, आपण पिक्चरला जाऊ. मूड नसतो पण त्या मित्राला नाही म्हणता येत नाही. पण आपण त्याच वेळेस मनाला सांगतो, अरे यार माझा अभ्यासाचा मूड होता, 3 तास गेले. 7:30 ते 9:30 पिक्चर बघितला, अर्धा घंटा टाईमपास केला, 10 वाजले. परत तेच पिक्चर बघतानाही तेच, इंटरव्ह्यूमध्ये तेच, घरी येताना तेच, मित्राला बोलण्याची हिंमत नाही. मग ते अजून मनाला दडपण, अरे यार माझा वेळ खूप गेला मित्रामुळे. रात्री झोपताना तेच, आता उद्या सकाळी उठणार आणि तो चांगला अभ्यास करणार. सकाळी जाग येत नाही, परत अजून टेन्शन, ते मन मेलं बिचारं तिकडं. आता रिव्हर्स करून बघा. 6ला चांगला मूड आहे माझा अभ्यासाचा, अभ्यासाला बसलोय आणि मित्र आला, भाई चलो पिक्चर देख के आए. पुस्तक बंद केलं, अरे चल मलाही बघायचं. छानपैकी पिक्चर बघितला, 10 वाजता आलो, चला आता 3 घंटे भरून काढू. काय छान पिक्चर होता, मस्त. माझं मन एकदम फ्रेश झालं. आता माझा 3 तास खूप छान अभ्यास होणार. बसा अभ्यासाला. मित्राने 3 तास घेतले होते ना, पूर्ण रात्र नव्हती घेतलेली. 10ला जेवण केलं, 10:30ला बसलो, 1:30 वाजेपर्यंत 3 तास झाले, 1:30ला झोपी गेलो. सकाळी 5-5:30ला उठलो. काय केलं मित्र? पण ह्या ठिकाणी मन कसं होतंय? पिक्चरही बघितला, मित्राला नाराज केलं नाही, पिक्चरही आवडला आणि माझा अभ्यासही झाला. मनाला अजून उभारी येते, मन स्ट्रॉंग होतं की मित्रांनो नाही, आपण आपला वेळ वाया घालवतो का कामाला आणतो, मित्र नाही किंवा घरातले आलेले पाहुणे नाही. सकाळी 4ला उठतो आणि अचानक लाईट जाते, मग ते तळमळ करत झोप पण नसते ना, अभ्यास पण नसतो. अरे यार लाईट गेली, चांगला अभ्यास करायचा होता. तिथंही पॉझिटिव्ह घ्या. 4ला उठलोय, फ्रेश झालोय, आंघोळ केली किंवा तोंडावरती पाणी मारलंय आणि लाईट गेली. बाहेर कोणी मारणार आहे? तुम्ही आले बाहेर तर रस्त्यावरती लाईट नसतात, मोबाईलमध्ये टॉर्च नसतो. एवढं तर बॅड लक नाही की रस्त्यावर लाईट नाही, मोबाईलमध्ये टॉर्चही नाही. घरात प्रत्येकाच्या घरात आज 4-4, 5-5 मोबाईल आहेत. काय टॉर्चला अभ्यास नाही करू शकत? तिथं मन जिंकतं की लाईट गेली होती पण मोबाईल कामाला आला. मोबाईलचे फायदे आहेत बरेचसे, काही फक्त व्हॉट्सॲप नाही मोबाईलमध्ये. मग मन काय म्हणतं, अरे लाईट जाऊन नाही अभ्यास केला, मग कुणाला सांगून कुणाला नाही असं होतं. मग मित्राकडे जातो, अरे मी असाच टाकलो, काय मोठं काम केलंस. काही सांगायची गरज नाही, आपल्या मनालाच आहे ही उभारी, मनाला येते. जेवढे ऑब्स्टॅकल येतील, माझा वैयक्तिक अनुभव आहे, जेवढे ऑब्स्टॅकल येतील तेवढा दुपटीनं उत्साह वाढतो आपला. आणि ह्याची मजा घ्या. रोज चॅलेंज आहेत, ठीकभर चॅलेंज आहेत. चॅलेंजनं खचायचं नाही, त्याची मजा घ्यायची. द्या मित्रांना वेळ, काही फरक पडत नाही. अभ्यास आहे म्हणून सगळे मित्र बंद करून, मोबाईल स्विच ऑफ करून, रिश्ते नाते सगळे संपवून, गर्लफ्रेंड असले तर सोडून, काही गरज नाही कोणाला दुखवायची. हसत खेळत अभ्यास होतो. गर्लफ्रेंड अदर किंवा दुसऱ्या साईडला बॉयफ्रेंड, त्याला प्रश्नपत्रिका काढायला द्या ना, किंवा तपासायला द्या, त्याला काय काम. मी प्रश्नपत्रिका सोडवली, माझी गर्लफ्रेंड आहे, हे बघ ही क्वेश्चन्स आहेत, हे आन्सर आहेत, चेक करून तिला ते फॉर्म्युला सांगायचं असं असं आहे आणि मला कळवत जा, व्हॉट्सअपवर पाठवत जाईल. म्हणजे रात्रभर ती काही फोन करणार नाही किंवा तो फोन करणार नाही. आपण अभ्यासाला मोकळे. म्हणजे टेन्शन घ्यायचं, त्यात ती भांडणार की माझा फोन का करत नाही, त्यापेक्षा तिला कामाला लावलेलं बरं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. परीक्षेमध्ये कमी मार्क आले, खूप चांगली गोष्ट आहे. क्लासमध्ये एक्झाम झाली, खेडकर सरांनी दाखवलं की हे असं असं भूषण रावतंय, त्याला 150 पैकी 40च मार्क आहेत आणि आता RTO व्हायचं म्हणतोय. हे निगेटिव्ह गोष्ट आहे. वाईट वाटलं पाहिजे, रात्री झोप नाही आली पाहिजे. म्हणून सर संध्याकाळी 6ला तर सर तसे बोलले की लगेच मी फोन करतो, अरे चल आज बहुत मूड है, सर ने भी आज गाली दिया, चल जरा बाहर जाके बैठेंगे. ह्यानं नाही ना,
किंवा घरी जाऊन पांघरून घेऊन की साला 40 पडले, जाऊ दे आपल्याच्यानं होणारच नाही. पॉझिटिव्हली घ्या. 40 पडलेत ना, सराला पुढच्या वेळेस 80 दाखवतो, हेच सरने माझी तारीफ केली पाहिजे. मन आणि त्या मनातला विश्वास, ते जे म्हणतात ना की देव बाहेर नाही देव मध्ये, ते आपलं मन म्हणजे तो देव आहे. त्याची चांगली पूजा करा, त्याला फुलं, त्याला आरती, त्याच्या आरती ओवळा. तुझ्यासारखा ग्रेट कोण नाही. एक दिवस फक्त सकाळी उठून करून बघा हा प्रयोग. काही झालं तरी मी पॉझिटिव्ह विचार करणार, खूप मजा येते. मग काही निगेटिव्ह वाटतच नाही. तो भांडायला आला, चला चांगला एक अनुभव देऊन गेला. परीक्षेत कमी मार्क पडले, चला आता डबल अभ्यास करू. मित्राने वेळ वाया घालवला, आता चला तो वेळ भरून काढू. पूर्वी फक्त ग्रॅज्युएशन केलं की नोकरी लागायची. आज स्पर्धा परीक्षा का घेत आहे? का तुम्हाला फक्त डिग्रीच्या मार्कावर का घेऊ नाही शकत? पिक्चर बघितलं असेल ना, आमिर खानचं. खरं ते गुरु बाबा रामदेवपेक्षा मोठा आहे तो. एक एक डायलॉग महत्वाचा आहे. कुकर प्रेशर कुकर असतं तसं करून ठेवलेलं आपल्या मनाला आपणच. यातून बाहेर या. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे, ॲज यू थिंक यू विल. जसा तुम्ही विचार कराल तसं व्हाल. 1000% बरोबर आहे. 1000% म्हणतोय. पॉझिटिव्ह फक्त विचार, बघणं, वागणं सगळं पॉझिटिव्ह पाहिजे. शिपाई असू ना तर IAS असू दे, तोच सुखी प्राणी. प्रत्येकाला वेळ निघतो. 24 घंटे सर्वांना सारखे आहेत. 24 घंट्यात मोदी साहेब काय काय करतायत, आणि आपण 24 घंटे कट ऑफ किती लागल, कट ऑफ किती लागल, कट ऑफ किती लागल. कट ऑफ लागल्यावर एकच मार्काने गेलं, एकच मार्काने गेलं, त्याचं काय आयुष्य संपलं. मनाला उभारी आली पाहिजे आपल्या प्रत्येक ह्याच्यातूनच. रडके गाणे ऐकणं सोडून द्या. ज्या गोष्टीने तुमचं मन डायव्हर्ट होतंय, मनात निगेटिव्ह, ते ऐकूच नका. एखादं सॅड सॉंग ऐकून मला 5-10 वर्ष झाले असतील. माझ्या जे ओळखीचे आहेत त्यांना माहिती आहे गोष्ट. जे विद्यार्थी असतील माझे, किंवा माझे कोणी भाऊ वगैरे आलेले आहेत तिथं, विचारा त्यांना. मला सॅड सॉंग ऐकून 10 वर्ष झाले असतील. स्वतःचा असेल तर बंद करतो, नाही तर बाहेर निघून जातो. का उजेच त्या मनाला तसं. ते किशोर कुमार ओढून गाणं म्हणतो म्हणून आपण का दर्द वरे ना बेदर. ना गर्लफ्रेंड सोडून गेली, ना काय झालं, मग ना फेल झालं, मग का रडतं गाणं ऐकून. एकदा गाणं ऐकूच नाही, पॉझिटिव्ह ऐका. खूप चांगले चांगले गाणे आहेत. फरक पडतो म्युझिकच्या विषयावरती. काही रडके मित्र असतात, कशाला सांभाळताय. काही काही जणांची सवय असते, काय स्वरूपी रडतात. तो सिंग इज किंग पिक्चर बघितला असेल ना, त्यात रडका सरदार काय झाले की रडतो आपला. तसे आपले काही मित्र असतात, नका जवळ करू तशा मित्रांना. आपले मन तसं होतं. सराउंडिंग आपलं पाण्यासारखं मन आहे, जो कलर टाकाल तो होतो. रडका मित्र आला, आपण अरे यार खरंच. सोल्युशन काही नसतं, फक्त रडायचं असतं. त्यालाही सोल्युशन पाहिजे नसतं आणि आपल्याला द्यायचं नसतं, फक्त दोघाला रडायचं असतं. आता तुम्ही सगळे जॉब वगैरे सोडून, किंवा सगळे इंजिनियर आहात म्हणजे जॉब न करता तुम्ही अभ्यास करताय. काही जण सुट्टे घेऊन अभ्यास करताय. म्हणजे आपलं व्हॉट इज ऑन स्टेक, आपलं काय लावलेलं आपण, दावावर काय लावलेलं आपण, पूर्ण आयुष्य. आणि छोट्या छोट्या गोष्टीहून तुम्ही मन डायव्हर्ट करताय. वयवर्ष 38 पर्यंत आणि कॅटेगरीला काय जास्त, ओपन 33 पर्यंत, OBC 38, SC ST काहीतरी 43, एवढा स्पॅन दिलेला आहे. वयवर्ष 21 पासून गव्हर्नमेंटनं. त्यातला किती टाकायचं त्याला. जर कमी टाकायचं आहे तर मनाला ताण कमी पाहिजे. ठराविक पुस्तकं, ठराविक मित्र, ठराविक गोष्टी. ठराविक म्हणजे माझ्या दृष्टीनं पॉझिटिव्ह. आता सॅड सॉंग ऐकून मला नाही आवडत. एखाद्या माणसाला सॅड सॉंग ऐकून अभ्यासात चांगला मूड येत असेल, त्याने तो करावा. एखाद्याला TV बघत बघत अभ्यास करू वाटेल, त्याने तसा करावा.
कुणाचीच कॉपी करू नये. इंडिव्हिज्युअल आपण आहेत तसं आहोत. स्वभावाला औषध नाही पण मनाला आहे. स्वभावाला औषध नाही पण मनाला आहे. उद्यापासून फक्त ट्राय करून बघा. अभ्यासामध्येच किती फरक पडतो एवढं बघा. काही झालं तर मी उद्या अभ्यास करणारच आहे, काहीही झालं तरी. ट्रेनमध्ये असू दे, बसमध्ये असू दे, चौकात बसू देत. मनातल्या मनात आपण रिवाइज तर करू शकतो काही गोष्टी. नाही काय तर मोबाईल आहे, मोबाईलवर मी व्हॉट्सॲप बघतोय का थर्मल टेक्नॉलॉजी वाचतोय हे कुणाला काय माहिती आहे. बस स्टॉपवर बसून अभ्यास नाही करू शकत. विकिपीडिया आहे, गुगल आहे. जर वेळच वापरायचा तर आपण कसाही वापरू शकतो. रडका स्वभाव बदलू शकत नाही, पण रडकं मन आपल्याला बदलता येतं. उद्यापासून हा गेम खेळूनच बघा. ह्यात काही खड्डे खांदायचे नाही आहेत, फक्त पॉझिटिव्ह. जो होगा ते का जगा, टेकल तिथं टेकल. हे का सांगतोय? कारण हा गेलेला काळ पुन्हा येत नाही. फक्त RTO म्हणूनच नाही, तुमच्यापैकी बरेच जण ग्रॅज्युएट असतात, तर फक्त RTOवरती कॉन्सन्ट्रेट आता करू नका. 6 ऑगस्टला एक्झाम द्या आणि द्या सोडून. ह्या फक्त बोलायच्या गोष्टी नाहीत की मला RTO झालं म्हणूनच मी जगणार नाही तर मरून जाणार. कॅलिबर कुठंच नाही लपत. कॅलिबर असलेल्या माणसाला आफ्रिकेच्या जंगलात टाका, तो झळकणारच. नाही तर मग त्याचा पप्पू होतो. पास भी होत नाही, फक्त अमिताभ ॲड करतो पप्पू पास हो गया. पप्पू कुछ भी नाही करता. मग आपला पप्पू करायचा आहे की नाही? पॉझिटिव्ह. आता मी बरेचसे बघितले, माझ्यासोबतचे बरेचसे मुलं खूप अभ्यास करणारे, पण नाही, आजही नाही, अजूनही अभ्यासच करतात. किंवा काही जण सोडून दिले, परत शेती करायला गेले आणि खूप निगेटिव्ह आयुष्य जगतात. आणि काही जण असे आहेत की नाही झालं सिलेक्शन, आहे त्या ठिकाणी प्रायव्हेटमध्ये आहेत, कुणी इम्पोर्ट एक्सपोर्ट करत आहे, कुणी स्वतःचा छोटासा प्लांट टाकला आहे. म्हणजे माझे जवळपास मॅक्सिमम मित्र इंजिनिअरिंगचे आहेत, खुश आहेत. 5-6 महिने वाईट वाटलं, पण आज काही जण माझ्यापेक्षा खुश आहेत. मला म्हणतात, अरे इकडं आमच्याकडे ये, आमच्या जनरल मॅनेजरशी बोलतो, तू गव्हर्नमेंटमध्ये नको, आमच्याकडे. काही जण त्याच कंपनीमध्ये त्याच पोस्ट असून रडतात, अरे यार भूषण तू RTO झाला यार, मला इन्फॉर्म नाही घालता आला. मग रात्री 12ला फोन करणार 2 पॅक मारून. म्हणजे त्याला 1,00,000-1.25 लाखाची पगार, 12-15 लाखाचं पॅकेज. अरे यार मैंने भी ST महामंडळ ज्वाइन किया होता ना, मैं भी तेरा जैसा RTO बनता. अप्रोच तो पॉझिटिव्ह पाहिजे. मन खूप स्ट्रॉंग पाहिजे. ज्यांना MPSC करायची आहे किंवा ज्यांना UPSC करायची आहे, ज्यांना RTO एक्झाम, कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची आहे, मन खूप स्ट्रॉंग पाहिजे, रडकं नाही पाहिजे. आणि ठराविक मुलं आहेत, गॅरंटेड. तुम्ही तुमच्या लहानपणापासून ऑब्झर्व केलं असेल, परीक्षा आली रे आली की ते आजारी पडतात. हे मन कमजोर आहे, शरीर नाही. कुणी बोललं की डोळ्यातून पाणी येतं. शरीर नाही कमजोर, ते मन कमजोर आहे. काही जणांना बुटाने मारलं तरी डोळ्यातून पाणी येतं, हसतात अजून आणि परत जेवायला मागतात, कारण ते मन बैलाचं आहे. 2 टोकं सांगितलंय, एक खूप हळवं मन आणि एक बैलाचं मन. आपल्याला इन बिटवीन राहायचं आहे. वेळ प्रसंगी बैलासारखं व्हायचं आहे, वेळ प्रसंगी हळवं व्हायचं आहे. अभ्यास किती करताय याच्यावरती सिलेक्शन नाही. काही मुलं स्टडी रूमच्या बाहेरच पडत नाहीत, तरी पण सिलेक्शन होत नाही. ते अजून, म्हणजे मी स्टडी रूमला बसायचो त्या स्टडी रूमला अजून ते मुलं बसत आहेत, अजून स्टडी रूमलाच आहेत. आणि काही जणांनी एखादं पद घेतलं की पुन्हा परीक्षा देणं बंद केले, समाधानी आहेत. वय असताना, हे असताना, समजा वैयक्तिक माझंच 2011 जेव्हा इकडं सिलेक्शन झालं, त्यानंतर मी फॉर्म भरला नाही, मला भरावासा वाटलाच नाही. मी आहे ते ठिकाणी खुश आहे. मनात कधीतरी एखादा मित्र भेटतो, सर भेटतो, अरे तू करायला पाहिजे होतं, असं होशील तसं होशील, UPSC करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. पण नाही, माझ्या मनाला ती आवश्यकताच नाही वाटत.
कारण माझा तो सॅच्युरेशन पॉईंट येऊन गेलेला. त्यापेक्षा वेगळं काय करतोय, आज पुस्तक लिहितोय, लेक्चर देतोय, यात मला समाधान भेटतं. आपापलं समाधान आपापलं. कुणाला पदाने होतं, कुणाला पैशाने होतं, कुणाला कामाने होतं, आणि सर्वात सुखी प्राण्याला झोपण्यानं होतं. मग आता मेन मुद्दा, फक्त RTO म्हणूनच नाही, सगळ्याच परीक्षाचा जे जे अभ्यास करतायत, मन स्ट्रॉंग करा. संध्याकाळी आज आपण ठरवतो, आता गेल्या आता जरा थोडं हवा घुसलेली असल्यामुळं आता मी खूप अभ्यास करणार, उद्यापासून पॉझिटिव्ह राहणार. घरी गेले, जेवले, आज रात्रीपासून नाही, उद्या सकाळपासून. उद्या सकाळी 4चा अलार्म लावलेला असतो. इतक्या लवकरची आवश्यकता नाही, पाऊस पडतोय, थंडी आहे, थोडा उशिरा. हे उशिरा चेंज सुरू होते. अभ्यास नका करू, जागे राहा. TV बघा, बातम्या बघा, पेपर वाचा, पुस्तक वाचा, बाहेर फिरायला जा, मित्राशी गप्पा मारा. झोपू नका. आपलं अर्ध आयुष्य झोपण्यात जात आहे. सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल किंवा फेल्युअर यातला फरक, आयुष्य म्हणतो मी, सक्सेसफुल आयुष्य आणि फेल्युअर आयुष्य. किती काळ तुम्ही जगलात म्हणजे जागे राहिलात. सायन्स सांगतं आपल्याला 5 तास, प्रौढ माणसाला फक्त 5 तास झोपेची आवश्यकता. आपण 7-8 तास झोपलेले असतो आणि वरचे 2-4 तास फ्री GST लावून लोळत असतो. जाग आली, पडून राहायचं नाही, उठून फिरा ना बाहेर, लोळायचं नाही. ठीक आहे, झोपलात तरी एक वेळेस मान्य आहे, 8 घंटे. ही GST कशासाठी? कुणाची ती 12% असते, कुणाची 18% असते, कुणाची 28% असते. विनाकारण लोळत पडतात. बाहेर जा, काहीतरी पक्षी, प्राणी, डुक्कर, गाढव काहीतरी बघायला भेटेल, म्हणजे तेवढा आपण जगतोय ना. TV बघा, काय 4 गोष्टी बघायला भेटतील, ऐकायला भेटतील. म्हणजे जो लवकर म्हणजे जास्त झोपतो, तो झोप लागते, तो सुखी प्राणी नाही, तो कमी जगतोय. मी 50 वर्ष जगतोय, रोज समजा 5च घंटे झोपतोय, आणि तुम्ही 70 वर्ष जगून रोज 10 घंटे झोपताय. तुमच्यापेक्षा मी जास्त जगलो ना. मग एक वेळ अशी येते, बसून करू काय, फिरून झालं, TV हर एक पिक्चर पाठ झाला, ते सूर्यवंशम तरी किती वेळेस बघायचं. मग आता काय करू, आता काहीतरी वाचतो. आता जे लिहिलं ते चांगलंच असतं, वाईट लिहिलं असतं तर लोकांनी वाचलं नसतं. पुन्हा ज्ञान वाढतंय. जेवढं आपण जास्त वाचू तेवढं आपलं ज्ञान वाढतंय. काही वाचा तुम्ही, अमेरिकेबद्दल वाचा, भारताबद्दल वाचा, कतरिना कैफबद्दल वाचा, कोणाबरोबर वाचा, कसंही वाचा. 4 गोष्टी डोक्यात येतात. म्हणजे स्वभावाला औषध नाही, पण मनाला आहे. मी मनाचे औषध सांगतोय. कितीही डुलकी लागू दे, नाहीच पडायचं, अभ्यास बी नाही करायचं, फक्त मला झोपायचं नाही. ते जे आपण घाण सवय लावलेली आपल्या मनाला, की 8-9ला जेवण करून झोपे जायचे, ती सवय मला तोडायची. किती दिवस बघा तुम्ही, 4थ्या दिवशी पडलो तरी झोप लागत नाही. फक्त कोणतीही सवय सोडाल, 3 दिवस कापी पाहिले, 1, 2, 3. 4थ्या दिवशी ती सवय मोडून जाते. मग मन तयार होतं. 4 दिवस मित्र नाव ठेवतील, नाही रे मला अभ्यास करायचा आहे. 5व्या दिवशी तेच म्हणतील, अरे भूषण तू येऊ नको, तू अभ्यास कर, आम्ही पिक्चरला चालू, तुझी फक्त गाडी दे. कारण त्यांना माहित असं डोकं फोडून उपयोग नाही, हा माणूस आता अभ्यास करणार. मन स्ट्रॉंग ठेवा. आणि 2017ला एवढ्या मोठ्या परीक्षा येतात. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना PSI STIचे फॉर्म भरलेला असेल. आता काहीतरी 16 तारखेला एक्झाम, कोणी भरलेला आहे? व्हेरी गुड. आता ती एक्झाम द्या. आणि समजा तुम्ही RTOचा अभ्यास करताय, ठीक आहे, तो अभ्यास करत नसेल तर थोडा बाजूला ठेवला आहे. पॉझिटिव्हली मनातून द्या एकदम. तुम्ही प्रीला अभ्यास केलेलाच आहे, तेच जनरल स्टडी, तीच 10 वेळेस, तोच भारत आणि तीच अमेरिका आणि तेच मोदी आहेत. MPSCचं वाक्य असतं बघा, कोणताही विशेष अभ्यास करावा लागणार नाही, हा स्तर असतो तुमचा.
अविनाश धर्माधिकारी सरांचे लेक्चर ऐकत असतात. जगातल्या कोणत्याही गोष्टीवर त्या माणसाला माहिती आहे. निखिल वागळेला ऐकलं असेल, ह्यांनी काय अभ्यास केला, ह्यांनी काय पाठांतर केलंय? कारण ह्यांचा अप्रोच वेगळा आहे, ह्यांचं मन वेगळं ह्यांनी केलेलं आहे. प्रत्येकाचं मन सारखं असतं, ह्यांनी वेगळं केलेलं आहे. परीक्षा आली म्हणून मला जीएसटी वाचायचं नाहीये, मला खरंच माहिती पाहिजे जीएसटी काय आहे. तुमचा बऱ्याच जणांचा पहिला अटेम्प्ट असेल तर त्यांनी ती सवय लावा, नका पाठ करू. फॅक्च्युअल जमाना गेला. गावावरती किती टक्के जीएसटी असे प्रश्न गेले. ते तलाठी आणि शिपायाला सुद्धा असे प्रश्न येत नाही आजकाल. पाठांतर जो करल तो, त्याचा जमाना नाही आहे कम्प्युटर एक्झामचा. आता जो वाचतोय, आत्मसात करतोय त्याचा आहे. टार्गेट परीक्षा ठेवूच नका. टार्गेट ती कन्सेप्ट ठेवा. काय जीएसटी, काय पॉइजन्स रेशो. मोदी फर्स्ट टाइम इस्रायलला गेले, कोणताच पंतप्रधान गेला नव्हता. हे पाठ करण्यात काहीच अर्थ नाही ना. ती जाऊन त्यांनी काय केलं, मग लगेच पाठ करणार. आपले परराष्ट्रमंत्री कोण, त्यांचे कोण, आपले राजदूत कोण, त्यांचे कोण. याचा असे जमाना गेला आता. तिथे गोष्ट वाचा, पूर्ण अग्रलेख वाचा. मोदी जेव्हा आज इस्रायलला गेले, उद्याचा अग्रलेख येईल सगळ्या पेपरचा, तो एकदा वाचा. काहीच पाठ करायची गरज नाही. पुढं खड 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 नाव असे आठवतात. आणि तुम्ही पाठ नसतं केलं, तुम्हाला वाटतं विसरून गेलोय, पण सबकॉन्शियस लेवलला ते मनात असतं. परीक्षेला जेव्हा तो प्रश्न येतो, बरोबर ते नाव दिसतं आपल्याला, की आपण त्याच्यावर आपलं मन सांगतं हे म्हणून. पाठांतराची आवश्यकता नाही. 3 जूनला काय झालं, 15 ऑगस्टला काय झालं, 1 सप्टेंबरला काय झालं, हे गरजच नाही आहे. ह्या सगळ्याच्या भानगडीत पडू नका. त्याच आपल्या RTOचं पण कन्सेप्ट क्लिअर करा. त्याच्यावर ते काही प्रश्न दे ना. वेट बल्ब टेम्परेचर, WBT, काय भानगड आहे ते, इन्क्रीज डिक्रीज, ते मग ते 25 एक ग्राफ, ह्याला डिक्रीज होतो, ह्याला इन्क्रीज होतो. आपण पाठ करतो, घरात असे चार्ट लावतो, आणि परीक्षेत असे 4ला 4 पर्याय विचारले, अरे यार ते इन्क्रीज की डिक्रीज, इन्क्रीज दोनच आहेत ना, इन्क्रीज किंवा डिक्रीज. अरे यार इन्क्रीज होतो पण मी डिक्रीज करून आलो. पण जर तो कन्सेप्टच तुमचा क्लिअर असेल तर चुकणारच नाही. मग कन्सेप्ट क्लिअर करा. पाठांतर करून नाही उपयोग. आजकालचे सगळे प्रश्न कन्सेप्ट बेसवरती आहेत. ऑब्जेक्टिव्ह जरी परीक्षा असली तरी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न राहिलेच नाही. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ते माहिती आहे का नाही, का असे सुन्न झालाय. ऑब्जेक्टिव्ह एक प्रश्न 4 उत्तर, असा जमाना गेला आता. कन्सेप्च्युअल आलंय सर, पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल. जीएसटी, सर्व जीएसटी मुलांनी, असे मुलांचे फोन येतात की 5% कोणत्या वस्तू आहेत त्या पाठ, 18% पाठ. म्हणजे सगळ्या वस्तू ते पाठ करणार, आयुष्य जाईल ते पाठ करण्यातच. एक जनरलाइज व्ह्यू करून त्यात तुम्ही तुमचं ठरवा ठोकताळे कशाला कोणत्या स्लॅबमध्ये ठेवलंय. आणि परीक्षेत साधा प्रश्न येतो, जीएसटीमुळे काय संभवलंय, GDP ग्रोथ झाली, निगेटिव्ह झाली की पॉझिटिव्ह झाली, का स्टेडी राहिली. आपल्याला हेच कळत नाही जीएसटी आणि GDP मध्ये काही कन्सर्न आहे का म्हणून. आणि कन्सेप्ट क्लिअर करून वाचलं तर तुम्हाला पाठांतराची गरजच पडत नाही. आणि माझाच फायदा, तुम्हाला ते इंटरव्ह्यू नाही आहे, जे MPSCला इंटरव्ह्यू करतात, देतात अदर एक्झामसाठी, त्यांना अनुभव असेल, अरे मी सर्व प्रश्नांचे उत्तर दिले पण मला 100 पैकी 40 मार्क दिले, कारण त्या पातळीचे उत्तर आपण दिलेले असतात. म्हणून आता तुमचा सर्वांचा जास्त वेळ घेत नाही. तुम्ही जे जे प्रीसाठी प्रीमध्ये क्वालिफाय झालात त्यांचं अभिनंदन. आणि आता जे मेन्सला आहेत त्यांनी पहिले मन स्ट्रॉंग करा. अभ्यास होत राहतो. 30 दिवस आहेत, 3 वेळेस पूर्ण सिलेबस होतो, 30 प्रश्नपत्रिका होतात. 3-4 तारखेला, इव्हन 5 तारखेला तुम्ही पिक्चरला गेले तरी काही बिघडत नाही, काही बिघडत नाही. 3 तासानं असं काही नाही. झोपण्यापेक्षा पिक्चर बघितलेला परवडतो. पण मन स्ट्रॉंग ठेवा. 6 तारखेला किंवा कोणत्याही MPSCच्या एक्झामला
त्या 2 घंट्यामध्ये किंवा त्या 1.5 घंट्यामध्ये जो मेंटली स्ट्रॉंग असतो तो पास होतो. मनात पॉझिटिव्ह वेव्ज असतील तर पेनामध्ये पॉझिटिव्ह वेव्ज येतात, उत्तर आठवतात. मन निगेटिव्ह असेल, अजूनही बघा, जेव्हा तुम्ही घाबरलेले असतात, जेव्हा डिप्रेस असतात, त्यावेळेस आपल्याकडून चुका जास्त होतात. नॉर्मल एखाद्या मुलीला चहा करायला सांगितलं, ती व्यवस्थित चहा करते, पण पाहुणे बघायला आल्यावर थरथर सुरू होते, साखर जास्त होते, पत्ती कमी पडते, पाणी जास्त पडतं. ही चूक का होते? कारण त्यावेळेस मन घाबरलेलं असतं. सेम मुलांचंही धूम धूम गाडी चालवतील, पण जेव्हा आमच्यासमोर टेस्टला येतील तेव्हा थरथर कापतात. तुम्हाला गाडी येत असते, तुम्ही 8वीपासून गाडी चालवत असता, तुमच्या गिअर टाकण्याच्या स्टाईलनं आम्हाला कळतं तुम्हाला गाडी येते म्हणून, पण तुम्ही पाय टेकवता, घाबरता, कारण तुमचं मन कमजोर असतं. फिजिकली फिट असतात पण मेंटली तुम्ही थोडेसे कमजोर असतात. ह्या गोष्टी टाळा. मनाला स्ट्रॉंग बनवा पहिले हळूहळू. आणि हे फक्त परीक्षेसाठीच म्हणत नाही, आयुष्यातही मन स्ट्रॉंग करा, कशाचीच गरज पडत नाही. 1 मॅन शो होऊन जातो. आपण जे करू त्यात यश भेटून जातं. लात माराल तिथं पाणी निघतं, पण लात मारण्याची हिंमत पाहिजे. ती हिंमत सर्वांमध्ये आणा. आधी मेंटली फिट व्हा, मग फिजिकली फिट आपोआप होतं. आणि फक्त स्पर्धा परीक्षा म्हणजेच आयुष्य नाही, करण्यासारखं बरंच काही आहे. फक्त शासकीय नोकरी करणारे जगतायत असंही नाही. ट्रेंड उलटा झालाय. बरेचसे लोक आता शासकीय सेवा सोडतात, किंवा बरेचसे माझ्यासारखे असे क्लास घेतात, लेक्चर घेतात, काहीतरी पुस्तक लिहितात. पूर्वी प्रमाण खूप कमी होतं. जेव्हा आम्ही अभ्यास करायचो 15-1 वर्षापूर्वी, एखादं पुस्तक असायचं. आज ठिकाणी पुस्तकाचे लेखक बघा तुम्ही, डेप्युटी कलेक्टर, DYSP, RTO, ARTO, तहसीलदार, नायब तहसीलदार यांचे पुस्तकं मार्केटमध्ये. काय आहे? पैसा कमवायचा आहे? नाही, समाधान पाहिजे. म्हणजे जे गोष्ट तुम्ही प्रशासनात राहून करू शकता, प्रशासनाच्या बाहेरूनही करू शकता. मन स्ट्रॉंग पाहिजे, तो माणूस कुठंच फेल जात नाही. फक्त स्पर्धा परीक्षा देऊन मला क्लास 1 क्लास 2 ऑफिसर व्हायचं आहे, ही इच्छा ठेवलीच पाहिजे. IAS IPS झालंच पाहिजे, DC DYSP झालंच पाहिजे, RTO झालंच पाहिजे, पण ते झालं नाही म्हणजे माझं आयुष्य संपलं असं नसतंय. ह्या गोष्टी आता नाही कळत, नंतर कळतात. म्हणजे 20-21व्या वर्षी जेव्हा एखादी मैत्रीण सोडून जाते, जेवण जात नाही हो 4 दिवस, रडतो माणूस. आणि आज ती जर आठवण काढली, त्या मित्राला विचारलं आपण, अरे यार तू असं असं ते गेले सोडून, काहीच क्षण म्हणजे केळ मात्र दुःख वाटत नाही. सेम MPSC, जोपर्यंत तुम्ही त्या क्षेत्रात तुम्हाला बांधून ठेवलंय, यशस्वी झाला तर ठीक, अपयशी झालात तर पुन्हा वाईट नाही वाटत. जर तुम्ही दुसरीकडे सक्सेसफुल झालात, पण तेच रडगाणं घेऊन जर तुम्ही पुढे गेलात, ते पायात लोडणं बांधून, तर मात्र आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून अभ्यास चांगला करा, प्रयत्न चांगले करा, मन स्ट्रॉंग ठेवा. डिपार्टमेंटला या किंवा UPSC MPSC करा, क्लास 1 क्लास 2 व्हा. आणि इन केस हुकून चुकून जर नाही झालात तर ते लोडणं सोबत ठेवू नका, सोडून द्या. करण्यासारखं बरंच काही आहे. पैसा कसाही कमवता येतो, समाधान नाही कमवता येत, आनंदी पण नाही कमवता येत. म्हणजे आपल्या व्हॅल्यूपेक्षा कमी पदही घेऊ नका, की बी झालोय आणि परत लोकांच्या इथे दुकानावर कपडे दुकानावर काम करतोय, असंही नाही. एवढी वाईट वेळ आपल्याला निश्चितच येत नाही. इंजिनियर आहेत, काही डॉक्टर आहेत, काही ग्रॅज्युएट आहेत. आपली स्किल ओळखा नाही, त्यात जा. आता तुमचा जास्त वेळ घेत नाही. ज्यांना लायसन्सबद्दल काय असेल, मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे ज्यांचा रिझल्ट लागलेला नाही आहे त्यांनी एक चान्स घ्या. MPSCला पत्र पाठवा की रिझल्ट लागेपर्यंत थोडी एक्झाम पोस्टपोन करा. सर्वांचाच फायदा होईल, तुमचाही होईल, बाकीच्यांचा होईल. असे बरेच मोठे एखादा ग्रुप तयार करा आणि MPSCला सर्वांनी मिळून एक निवेदन द्या. लवकरात लवकर द्या, 14 जुलैच्या आत द्या. एक 5-50 जण मिळून तिकडे भेटायला जा.
MPSCच्या अध्यक्षांना भेटा, म्हणजे ते याचा अर्थ ते करतील असं नाही, पण जर इन केस त्यांना पाजर फुटला आणि करावं असं वाटलं तर चान्स घ्यायला काय हरकत आहे. पॉईंट नॉट 1% जरी चान्स असला तर तो आपण घ्यावा असं मला वाटतंय. आणि नाही काही झालं तर पुढच्या वर्षी आली ॲड, त्याचा अभ्यास करा, किंवा अदर आता फेल झाला आहे तर 16 जुलैचा एक्झामचा फॉर्म भरलेला असेल तर तो अभ्यास करा. याच्यापेक्षाही चांगल्या पोस्ट आहेत ज्यात तुम्हाला बरंच काही करता येईल. युनिफॉर्म DYSPला पण भेटतो, MPSC RTOचे पण पोस्ट घेते, एक्साईजची पण मला वाटतं एक्झाम झालेली आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता डिप्रेस होऊ नका. पश्चाताप झालेला आहे, चूक झालेली आहे, लायसन्स काढलेलं नाही आहे, रिझल्ट लागलेलं नाही आहे, रडणं 4-5 दिवस रडलात, अजून 2 दिवस माझ्यासाठी रडा आणि सोडून द्या, नवीन काहीतरी सुरू करा. आणि जर इन केस तशी व्हॅलिडिटी डेट वाढली तर मग त्यासाठी ज्यांनी आता पण काढलेलं नाही त्यांनी उद्याच जाऊन लायसन्स काढा, किंवा तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सांगा की लायसन्स काढा, आपण एक चान्स घेत आहोत. तर सर्वजण ह्या जे सन्नाट्यातून थोडे बाहेर या, हसून खेळून अभ्यास करा, मनावर अभ्यास करा. पुस्तकांचा अभ्यास होत राहतो रोज, मनासाठी किंवा स्वतःसाठी अर्धा 1 तास द्या. आणि सर्वजण तुमच्यापैकी बसल्यापैकी 90 काय 100% जणांनी प्रशासनात यावं, ज्यांना जमलं नाही त्यांनी आपल्या आयुष्यात यशस्वी व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो. आणि ठराविक मुलं